सह्याद्री. निसर्गाने नटलेल्या डोंगर रांगा म्हणजे सह्याद्री. अशाच या डोंगर रांगांमध्ये दी एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र अशी ओळख असणाऱ्या एक सर्वोच्च शिखर म्हणजे कळसूबाई. आणि हवा तर इतकी खतरनाक आहे ना. गुड मॉर्निंग, श्रीराम, आदाब, नमस्कार, काय असेल ते सगळ्या टुकून तुम्हाला शुभेच्छा. आज आपण निघालेलो कळसूबाई ट्रेकला. वाजलेले आता 4:30, म्हणजे टायमिंग तर 4चं होतं आमचं निघायचं, 4:30 झालेले. सो मी निघतोय आता नाशिकवरून बाईकवर. तर गाईज वाजलेले आता 6:15 आणि आम्ही पोहोचलेलो आहे भंडारदऱ्याच्या एंट्रन्सला. कळसूबाईला इकडून रोड जातो. तर आता हे नरेंद्र आणि संघरत्न कोणत्या तरी वेगळ्या रस्त्याने गेलेले होते का आम्हाला दिसले नाही. आमच्या पुढं होते ते आणि यांच्या मागं होते, पण यांना पण दिसले नाही. चुकीच्या रस्त्याने बसलेले. बरोबर आहे ना. सह्याद्रीतील डोंगर रांगाने ओढलेली ती हिरवी शाल, कळकळून वाहणारे धबधबे, कौलारू घरं आणि अचानक होणारा तो वाऱ्याचा स्पर्श म्हणजे एक स्वर्गच जणू. गाडी पार्क करायचे चार्जेस तिथे आय थिंक 30 रुपये. सो गाईज फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहे कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी, म्हणजे जे बारीगाव येते तो. सो आता इथून आम्ही आमचं ट्रेक चालू करतो आहे. तर हे प्रॉपरली आता इकडून त्या गावातून आम्ही सगळे निघतो आहे. हे पुढं तुम्ही पाहू शकता, सगळे आम्ही 10-1 जण आहे. तर आम्ही चाललेलो आहे. आता फायनली आता हे शेवटचं घर आहे आमच्या. आता ट्रेकला इथून खरी सुरुवात होणार आहे. सो आता इथे एक ओढा आहे, तो आम्ही क्रॉस करणार आहे. पाणी लागेल म्हणे आपल्याला. तो ओढा पहिले क्रॉस करून आम्ही ते ट्रेकला चालू करतो. समुद्र सपाटीपासून कळसूबाई शिखराची उंची अंदाजे 1646 मीटर, म्हणजे 5400 फूट. सो गाईज आता आपण आलेलो आहे ते कमानीजवळ, जिथे कळसूबाई ते म्हणजे जिथून ट्रेक चालू होतो खरा, तिथे कमानीजवळ. सो इकडे इग्नोर करा प्लीज. आणि ही जी दिसते ही मागे ही आपल्या कमान आहे, ती इथे लिहिलेलं पण आहे. सो आता आपण आपला खरा ट्रेक चालू करतोय. हे सगळे तर चालू झालेले आहे. तर हेच पहिला पॅच आपण कंप्लीट केलेला आहे. आणि ते लागलेलं आपण फुलजंगल रोडला माग सगळ्यात जास्त दमलेले दिसत आहे ते गोविंद भाऊ. किती दमले तुम्ही? चल बरं आहे. आता आम्ही पण निघतो. तर आता तुम्ही सिनेमॅटिक्स बघा. कळसू ही कोळ्याची मुलगी एका पाटलाच्या घरी कामाला जात होती. तिने कामापूर्वीच पाटलाला अट घातलेली होती की ती केर काढणार नाही व भांडे घासणार नाही. एके दिवशी पाहुणे जास्त असल्या कारणाने पाटलाने तिला भांडे घासण्यास भाग पाडले व तेव्हापासून कळसू ही रागात डोंगरावर राहू लागली व तेव्हापासून त्या डोंगराला नाव कळसूबाई शिखर असे देण्यात आले. तर गाईज सगळ्यात मोठा सटकाळा पॅच आम्ही क्लिअर केलेला आहे इथला. आणि आता आम्ही वर चाललेलो आहे. बहुतेक की स्टेज फर्स्ट असेल, फेज 1 आहे बहुतेक तो वरचा. आणि इथं मस्तपैकी गोविंद कसं वाटतंय ट्रेकला येऊन? मज्जा. हे काही यांचा काय फोटो काढतोय हा, ते काय आल्यापासून कॉलवर बोलतोय. त्याला कोण एवढं महत्वाचं आहे काय माहिती. कॉलवर बोलतो वरून ठेवून देतो. अजून पण आमचं 50% झालेलं नाही. कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर ऑलरेडी चालून झालेलं आहे. मोर दॅन दॅट. पण अजून तर 50% पण झालेलं नाही. मागं ह्या ज्या हॉटेल्स आहेत तिथं रेस्ट करायला बसू शकतो आपण. आता इथे हॉटेल आहे, म्हणजे टप्प्याटप्प्यानं हॉटेल आहे. सो ते कॉस्टली आहे, पण इमर्जन्सीसाठी चांगले आहे तुमच्यासाठी.
सो आता इकडं सगळे रेस्ट करताय आणि आता निघाले सगळे. हे आपल्याला वॉक इन जॉईन झालेले दोघं जण. नरेंद्र वर चढशील वाटतंय, आरामशीर. आराम करत करत चढून होईल बस. तर गाईज जेन्युइनली जेवढं सोपं वाटतं बोलायच्या आधी, ट्रेक सोपं आहे बिलकुल नाही. आत्ता एक 30% झालं आहे, म्हणजे मला वाटलं होतं 40-55% झालं असेल, नाही 30% झालेलं आहे. सगळे पाणी पिऊ जाम झालेले, घामाने पूर्ण केस ओले आणि मे बी थोडेफार पावसाने पण आहे. सो आता पुढं जायचंच आहे, पण आता एक थोडा रेस्ट. तर गाईज फायनली आम्ही पायऱ्यांच्या पॅचवर पोचलेलो आहे. पहिल्या स्टेपच्या बाहेर, पहिल्या स्टेजच्या बाहेर आहे. हे कसं वाटतंय पायऱ्यांपर्यंत पोचून? थोडा समाधान वाटतं ना. तरी अजून एक तास बाकी, काय वाटते पोचू का नाही? पायऱ्यांचा सगळ्यात खतरनाक पॅच आता चालू झालेला आहे. खतरनाक पॅच हा. इथं पाय कसं ठेवायचा आता ते तो पहिले प्रश्न आहे. पाय म्हणजे सटकायची जास्त चान्सेस आहे इकडं. तर गाईज हा पॅच खतरनाक होता. तर काहीच गर्दी तर खतरनाक आहे, पण ते फक्त खाली नव्हते जाणं, वर आता जाणवत लागली. हो गर्दी खतरनाक आहे. असे रेलिंग्स सगळीकडं सपोर्ट देऊ शकता तुम्ही रेलिंग्सचा. वीकेंडला जास्त जर रश राहिला तर काही सीड्यांचा उपयोग होतो चढायला वगैरे, आणि मग आपण नॉर्मली हे या सीड्यांचा यूज करू शकतो. होऊ शकतं सीड्या किती मोठे आहेत, सीड्या वाटत नाही रे, ह्या दगड हे मोठे मोठे. तर फायनली तर फर्स्ट स्टेज आलेलं आहे तुम्हाला बॅक साईडला. आणि गोविंद काही नाही, हम करके दिखाएंगे, कर हर मैदान पते. तर मला हेच कळत नाही नेमकं, आम्हाला घाम येतोय का पावसाचं पाणी लागते. आज मेरे ट्रेन का 76 तो आज हमारे मैन वर्सेस वाइल्ड में, तो आपको क्या लग रहा है कैसा है हमारा ये ट्रेक? इधर क्रैब मिले, उनको नीचे लेके जाकर खाने का हमको. मुझे घर जाना है. तर काही जाता आपण भरपूर बऱ्याचशा वर आलो, मोर दॅन 75% आपण वर आलेलो आहे. 20 मिनिटाचा ट्रेक बाकी आहे. इकडं मागं विहीर लागते, या विहिरीची म्हणजे खासियत अशी आहे 12 महिने पाणी असतं. 12 महिने पाणी असणे ही नाही तर पाणी पिण्यायोग्य आहे ही या विहिरीची खरी खासियत असावी असे मला वाटते. तर गाईज आपण
आपण आता आलेलो आहे फायनल पॅच हा. ह्याच्यावर तर आता कळसुबाईचे मागं तुम्हाला जर दिसत असेल त्यानंतर तर काहीच आम्ही शेवटच्या पॅच पर्यंत आलो. शेवटच्या पायऱ्या आम्हाला दिसलंय. लय भारी वाटतं आम्हाला. कसं वाटतं? तर काहीच फायनली मग आपल्याला मंदिराचा झेंडा दिसलेला आहे. जायचंय का नाही वर? जायचंय, सगळ्यांना जायचंय. चला हो. तर फायनली आता आलो आपण वर चढतोय. आणि हवा तर इतकी खतरनाक आहे ना, हवा इतकी खतरनाक आहे ना का सगळ्यांचे डायरेक्ट अक्षरशः जाम झालेले सगळे हवे. म्हणजे जसं की तुम्ही ते पाहू शकता डायरेक्ट ढगत ठोकताय. हो. आणि हे आपल्या समोर इथं मंदिर, इकडे आई. आईचं लांबूनच पाया पडून आम्ही निघतो. हवा जास्ती असल्या कारणाने आम्ही कोणतीही रिस्क न घेता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. खाली उतरायला चालू केले. वर दुःख एवढे आणि हवा एवढी आहे. सो मी आता काही ब्लॉग कंटिन्यू करू शकत नाही आहे. आता डायरेक्ट ब्लॉग कंटिन्यू करेल. तर काहीच आपण पहिले जेव्हा चढत होतो तेव्हा ते कळसुबाई आईचं जे खालचं पायथ्याशी जे मंदिर आहे तिकडे तर गेलो नव्हतो. सो आता ते मी मंदिर तुम्हाला असं लांबूनच दाखवून देतो. तर हे बघ